कठीण प्रसंग माणसाला तुटून पडायला लावतात किंवा कठोर बनवून शिखरावर पोचवतात. जेव्हा जवळचीच माणसे नाकारतात, तेव्हा मनात निर्माण झालेली स्वाभिमानाची ठिणगी कशी पेटून उठते, याची ही एक भावूक आणि प्रेरणादायी कथा. सुजाताचा संसार सुरू होऊन 7-8 वर्ष झाली होती. पण या 8 वर्षात तिने सुखाचा एक क्षणही पाहिला नव्हता. तिचा पती रमेश पैशांच्या आणि प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी आंधळा झाला होता. त्याला नेहमी वाटायचे की त्याच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या या अभागी बायकोमुळेच आहे आणि तिच्यामुळेच झालेल्या मुलीमुळे आहेत. रमेशच्या मनात मुलाची तीव्र आस होती. पण जेव्हा सुजाताने एका सुंदर चिमुकलीला म्हणजेच रियाला जन्म दिला, तेव्हापासून घरातले वातावरण नरक बनले. टोमणे, अपमान आणि दररोजचा मानसिक त्रास सुजाताचे जीणे मुश्किल करत होता. एका दिवशी रमेशच्या डोक्यावर श्रीमंत होण्याचे खूळ चढले. त्याला एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्न करून त्याच्या व्यवसायात भागीदार व्हायचे होते. यासाठी त्याला त्याच्या जुन्या संसाराचा काटा काढायचा होता. पावसाळ्याची ती एक काळोखी रात्र होती. रमेशने सुजाताचे जुने कपडे एका पिशवीत भरले आणि 7 वर्षाच्या रियाचा हात धरून तिला घराबाहेर खेचले. रमेश, हे काय करताय? या भर पावसात लहान मुलीला घेऊन मी कुठे जाऊ? सुजाता हात जोडून गयावया करत होती. रमेशने निर्दयीपणे तिची पकड सोडवली आणि ओरडला, मला तुमच्यासारख्या ओझ्याची माझ्या आयुष्यात गरज नाही. एका मुलीला जन्म देऊन तू माझं वाटोळं केलंस. आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. परत या घरात पाऊल टाकायचा विचारही करू नका. त्याने दरवाजा धाडकन बंद केला. बाहेर धो-धो पाऊस पडत होता. लहानगी रिया थंडीने आणि भीतीने आईला घट्ट बिलगली होती. आई, बाबांनी आपल्याला बाहेर का काढलं? आपण आता कुठे जाणार? तिने अश्रू ढाळत विचारले. सुजाताने डोळ्यातले पाणी पुसले. तिने थरथरत्या हातांनी मुलीला कुशीत घेतलं आणि मनाशी एक कठोर निश्चय केला. आज आपण रस्त्यावर आहोत, पण एका दिवशी माझी मुलगी या जगाच्या शिखरावर असेल. त्या रात्रीनंतर सुजाताने शहरातल्या एका छोट्याशा खोलीत बिराड मांडले. तिच्याकडे शिक्षणाची पदवी होती, पण अनुभवाची कमतरता होती. तिने सुरुवातीला लोकांकडे कपडे शिवले, डबे पुरवले, अशी छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली. दिवसभर शेजारच्यांच्या घरी राबून राहायचे आणि रात्री उशिरापर्यंत शिलाई मशीन चालवायची. हा सुजाताचा रोजचा दिनक्रम बनला. तिचे एकच ध्येय होते, रियाचे शिक्षण. रिया लहान असली तरी तिची आई किती कष्ट करते हे पाहत होती. तिनेही आईच्या कष्टाचे सोनं करायचे ठरवले. ती अभ्यासात प्रचंड हुशार होती. शाळेत नेहमी पहिली यायची. सुजाता स्वतः उपाशी राहायची, पण रियाला लागणारी पुस्तके आणि फी कधीच कमी पडू द्यायची नाही. वर्षांमागून वर्ष उलटली. सुजाताने शिवणकामातून थोडे पैसे साठवून स्वतःचे एक छोटेसे बुटीक सुरू केले. तिच्या कामातील नेटनेटकेपणा आणि प्रामाणिकपणामुळे ब्युटीक छान चालू लागले. तिकडे रियाने अहोरात्र मेहनत करून देशातील सर्वात कठीण मानली जाणारी UPSC परीक्षा पहिल्याच प्रयत्नात अत्यंत उच्च क्रमांकाने उत्तीर्ण केली. ती IAS अधिकारी बनली होती. दुसऱ्या बाजूला रमेशच्या आयुष्यात त्याने पेरलेलेच उगवले होते. ज्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीशी त्याने लग्न केले होते, तिने आणि तिच्या घरच्यांनी रमेशला हळूहळू त्याच्याच व्यवसायातून बाहेर काढले. रमेशचे सर्व पैसे बुडाले. तो कर्जबाजारी झाला आणि शेवटी त्या स्त्रीनेही त्याला सोडून दिले. रमेश आज एका पडक्या घरात एकटा, आजारी आणि कंगाल अवस्थेत राहत होता. ज्या मुलीला त्याने ओझं समजून रस्त्यावर फेकले होते, तिची आठवण त्याला कधीच आली नव्हती. दरम्यान रियाची पहिली पोस्टिंग त्याच जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून झाली. जिल्ह्यात एका नव्या IAS महिला अधिकाऱ्याचे आगमन होणार म्हणून सर्वत्र चर्चा होती. त्या दिवशी जिल्ह्याच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. रमेश एका कामानिमित्त आपली पेन्शन किंवा शासकीय मदतीची विनंती घेऊन त्याच सरकारी कार्यालयात गेला होता. तिथे तुफान गर्दी होती. ढोल ताशांचा गजर, फुलांचे हार आणि पत्रकारांचा गराडा होता.
गाडीतून एक अत्यंत रुबाबदार निळ्या रंगाची साडी नेसलेली तरुण महिला अधिकारी खाली उतरली. ती दुसरी कोणी नसून रिया होती आणि तिच्या पाठीशी अत्यंत आदराने आणि अभिमानाने उभी होती तिची आई सुजाता. सुजाताच्या चेहऱ्यावर आज गरिबीचे किंवा अपमानाचे डाग नव्हते, तर एका यशस्वी आईचा अथांग गौरव होता. गर्दीत मागे उभे असलेला रमेश हे दृश्य पाहून एकदम सुन्न झाला. त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. ही 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 तर माझी मुलगी आणि सुजाता. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. कार्यक्रम संपल्यानंतर रिया आणि सुजाता त्यांच्या मुख्य केबिनकडे जात असताना रमेश गर्दीतून पुढे आला. त्याचे कपडे जुने झाले होते, चेहरा खंगलेला होता. सुजाता, रिया, रमेशने कापत कापत हाक मारली. सुरक्षा रक्षकांनी त्याला तत्काळ मागे रोखले. मागे व्हा, मॅडमचे वैयक्तिक पाहुणे नाहीत तुम्ही. रिया थांबली. तिने त्या वृद्धाकडे पाहिले. तिच्या स्मरणात त्या पावसाळ्याच्या रात्रीची भयंकर सावली आठवली. तेव्हा या माणसाने त्यांना रस्त्यावर फेकले होते. पण तिच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, तर फक्त एक अथांग शांतता होती. रियाने सुरक्षा रक्षकांना इशारा करून बाजूला होण्यास सांगितले. रमेशच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो सुजाताचे पाय धरू लागला. म्हणू लागला, सुजाता, मला माफ कर. मी आंधळा झालो होतो. देवाने मला माझ्या पापाची शिक्षा दिली. मी कंगाल झालोय. रिया बाळा, मी तुझा बाप आहे. रियाने अत्यंत शांतपणे आणि संयमाने आपल्या आईचा हात हातात घेतला. ती रमेशकडे पाहून खंबीर आवाजात म्हणाली, श्रीमान, माझे बाबा त्या दिवशीच मरण पावले होते, ज्या दिवशी त्यांनी एका 7 वर्षाच्या मुलीला आणि तिच्या आईला भर पावसात रस्त्यावर फेकून दिले होते. रिया पुढे म्हणाली, आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळेच आहे. तिने एका बापाची आणि आईची दोघांची भूमिका बजावली. तुम्ही आम्हाला सोडले नसते तर कदाचित माझी आई कधीच स्वतःची ताकद ओळखू शकली नसती आणि मी आज या खुर्चीवर कधीच बसले नसते. तुमच्या या अन्यायानेच आम्हाला लढायला शिकवले. सुजाताने रमेशकडे एकही शब्द न बोलता पाहिले. तिच्या डोळ्यात आता जुन्या जखमांचे दुःख नव्हते, तर आपल्या मुलीच्या कर्तृत्वाचा आनंद होता. रियाने पाकीट काढले आणि काही पैसे रमेशच्या हातावर ठेवले. एक नागरिक म्हणून तुम्हाला शासकीय मदतीची गरज असेल तर कार्यालयात रीतसर अर्ज करा. माझी टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल. पण नाते, ते तुम्ही त्याच रात्री संपवले होते. रियाने आईचा हात धरला आणि दोघे आत्मविश्वासाने आणि सन्मानाने आपल्या केबिनमध्ये निघून गेल्या. रमेश हातात ते पैसे घेऊन स्वतःच्याच कृत्यावर पश्चाताप करत बसला. त्या भव्य इमारतीच्या बाहेर डोळ्यात पाणी घेऊन उभा राहिला. नकार हीच प्रगतीची पहिली पायरी असू शकते. जेव्हा जग तुम्हाला नाकारते तेव्हा तीच वेळ असते स्वतःची खरी ताकद ओळखण्याची. स्त्री ही अबला नाही. एका स्त्रीमध्ये आपल्या मुलाच्या भविष्यासाठी संपूर्ण जगाशी लढण्याची ताकद असते. मुली या ओझे नसतातच. योग्य संधी आणि संस्कार मिळाले तर मुलगी संपूर्ण कुळाचे आणि आईवडिलांचे नाव या जगात उज्ज्वल करू शकते. यशासारखा दुसरा बदला नाही. कोणाचा द्वेष करण्यापेक्षा स्वतःला इतके यशस्वी बनवा की तुम्हाला सोडणाऱ्याला आयुष्यभर स्वतःच्या निर्णयाचा पश्चाताप व्हावा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.